विधान भवनात ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास। लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करा, उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। नाना करते प्यार असं काही होणार नाही। लिफ्टमधील भेट योगायोगाने झाली। फडणवीसांसोबत लिफ्टमधील भेटीवरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। लिफ्टमधून प्रवास करताना ठाकरे दरेकरांना म्हणाले, मला याआधी बाहेर काढा, तर तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो। दरेकरांचं ठाकरेंना उद्देशून मिश्किल उत्तर। राजकीय वैर विसरून दोन नेते भेटत असतील तर आनंदाची गोष्ट आहे, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। विधान भवनात चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं चॉकलेट देऊन स्वागत। भेटीदरम्यान अनिल परब यांना चंद्रकांत पाटलांकडून ॲडव्हान्स शुभेच्छा। चंद्रकांत दादा मला चॉकलेट देऊन गेले, जसं मोफत शिक्षणाचं देखील त्यांनी चॉकलेट दिलं, आता योजनांची चॉकलेट देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा टोला। अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी लोकसभेचं चॉकलेट दिलं होतं, दानवेंसाठी सहानुभूती म्हणून चंद्रकांत दादा चॉकलेट घेऊन गेले। विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्या योजनांचा पाऊस पडेल, हा अर्थसंकल्प नव्हे तर गाजर संकल्प। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमेला पंचतारांगी शेती करायला जातात। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। लाडक्या बहिणीप्रमाणे लाडका भाऊ योजना आणा, मात्र मुनगंटीवारांना त्याची जबाबदारी देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा टोला। खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, त्यांच्या खोट्या नरेटिव्हचा अधिवेशनात पर्दाफाश करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। खोट्या नरेटिव्हची सुरुवात मोदींनी केली, खोटारडेपणाची चीड तर फडणवीसांनी मोदींचा पर्दाफाश करावा, राऊतांचं फडणवीसांना आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय मनोरुग्ण, त्यांचं सरकार औटघटिकेचं, संजय राऊतांनी शिंदेंवर केली जोरदार टीका। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं, लोकांसमोर चेहरा द्यावाच लागेल, संजय राऊतांचं मोठं विधान। मवियाचे नेते एकत्रित बसून सीएम पदावर चर्चा करतील, महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जयंत पाटील यांचं वक्तव्य। माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकर यांची मागणी, तर लोकांना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून हवेत, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाबाबत मवियाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नंतरचा विषय, महायुतीला पराभूत करणं हेच उद्दिष्ट, अंबादास दानवेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी अजून कोणताही चेहरा ठरला नाही, राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना राज्यात पसंती, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, राऊतांच्या संकेतानंतर वैभव नाईकांकडून ठाकरेंच्या सीएम पदाबाबत पुनरुच्चार। संजय राऊतांची मागणी त्यांच्यापुरती मर्यादित, आताच्या घडीला काँग्रेस दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पदासाठी लढण्यापेक्षा विचारांसाठी लढण्याची वेळ आली आहे, मुख्यमंत्री पदाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे नेते, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण एकत्र, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विधान। ज्यांचं सर्टिफिकेटच खोटं त्यांचा ब्रँड कसा असू शकतो, नवनीत राणांच्या टीकेवर यशोमती ठाकूर यांचं उत्तर। राणांनी माधवी लतांची कॉपी केली, यशोमती ठाकूर यांची टीका। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी। अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच व्यक्त केली खदखद। सलग तिसऱ्या दिवशी पुणे महापालिकेची तोडक कारवाई, पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील कप्पाबारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई। 2 दिवसात एकूण 92,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा। संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर भाजपचा दावा, अतुल्य सावेंना संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्याची भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी। लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव, विधानभवन परिसरात पेढे वाटून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। पद आणि तिकीट मागायला दिल्लीत जाता, मग लोकांचे प्रश्न घेऊन दिल्लीत का जात नाही, आमदार रोहित पवारांची सरकारला सवाल करत टीका। निकालाआधीच झळकले विवेक कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर, नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कोल्हेंच्या बॅनरमुळे चर्चा। नागपूर ग्रामीणच्या 6ही जागा भाजप लढणार, भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळेंचा दावा। नागपूर ग्रामीणमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गटाचे वर्चस्व नसल्याचं वक्तव्य। भाजप युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष शंभूराज जगताप पदावरून बडतर्फ, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा जगतापांवर ठपका। सोलापूर शहर भाजपच्या वतीने विधानसभा मतदारसंघात महासेवा शिबिराचं आयोजन, आतापर्यंत 2000 नागरिकांनी शिबिरात घेतला लाभ।
पंढरपूरमधील पाण्याचं श्रेय लाटू नका, जनता जागा दाखवेल. शेकाप नेते बाबासाहेब देशमुखांचा शहाजी बाबू पाटलांना इशारा. पंढरपुरात पाणी आणण्यावरून श्रेय वादाची लढाई. आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय पेंडिंग होता. तांत्रिक कारणांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही. मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज हायकोर्टात सुनावणी. सरकार कोर्टासमोर भूमिका मांडणार. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून आव्हान. उद्योगपती मुकेश अंबानींना आलेल्या धमकीच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल. मुंबई पोलिसांकडून 300 पानांचं आरोपपत्र दाखल. आरोपींकडून 400 कोटींची करण्यात आली होती मागणी. आपचे खासदार संजय सिंह यांचं निलंबन अखेर मागे. राज्यसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी. 24 जुलै 2023 रोजी संजय सिंह यांचं करण्यात आलं होतं निलंबन. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या माजी आमदाराचा प्रताप 8वी पास. नरेंद्र मेहतांकडून मतदान. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल.